उन्हाचा वाढता दाह किंवा कडाक्याच्या या उन्हामुळे आपण सर्वजण हैराण झालेले आहोत। अगदी पशु पक्षी देखील यांना देखील याचा फटका बसतोय। पण त्याच वेळेला या उन्हाच्या वाढत्या कडाक्याचा फटका कोकणातल्या शेतीला देखील बसतोय आणि विशेष करून त्यामुळे कोकणातला जो आंबा पीक आहे याचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतंय किंवा ते होऊ लागलेलं आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे अगदी उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे जी फळगळती आहे ती होऊ लागलेली आहे आणि त्याच वेळेला आंबा भासतोय। याचा साधा सोपा अर्थ असा आहे की आतून जो आहे आंबा हा साका होतोय, कारण की 40 डिग्री किंवा त्यापेक्षा देखील जास्त तापमान अनेक वेळेला पुढे जात आहे आणि त्यामुळे याचा फटका हा कोकणातल्या आंब्याला देखील आपल्याला बसताना दिसून येतोय। अगदी जशी हापूसची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती इतर आंबे म्हणजे अर्थात रायवळ आंब्याची देखील आहे। यंदा पूर्णपणे वातावरणाच्या चक्रामध्ये कोकणातला हापूस अडकलेला आहे किंवा आंबा उत्पादन अडकलेलं आहे आणि उत्पादन साधारणपणे 80% अधिक प्रमाणात घटलेला आहे आणि त्यात जो आंबा आता आहे शिल्लक राहिलेला आहे ह्या मे महिन्यामध्ये देखील त्याला फटका बसतोय तो वाढत्या उन्हाचा। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.